अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी का करतात? जिथं माती आहे, ज्या जमिनीत काहीच नाहीये, त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करतायत. प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतोय, आपोआप येतोय कधी नंबर. असं म्हणलंय तुमचे जे वक्तव्य आहेत, मागच्या वेळी तुम्ही म्हटलं की ढेकळांचा पंचनामा करायचा का, तर त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं हे अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात? अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी का करतात? ढेकळं म्हणजे एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाण्याची बागायती असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मुरूम येतो. डिपेंड्स अपॉन म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे? ज्या शेतामध्ये पिकच नाहीये. मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. पंचनामे आहे की तो प्रस्ताव शासनाला जो ठेवू शकत नाही, परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल, अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे, ज्या जमिनीत काहीच नाहीये, त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो. प्रश्न मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? खड्डा कोणाचा आहे? हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का? हा रस्ता MSRDCचा आहे का? हा BNCचा आहे का? हा MMRDAचा आहे का? म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देणारे काय लिहितात? प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल, दुसरा म्हणतो नाही सकाळची वेळ दिसते, हा सकाळी जातं. त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो ना तेवढा, तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 मिनिटात काही घोषणा केल्या. माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत, इतक्या घोषणा केल्यात मी नवीन, इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी, शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलंय, आश्वासन दिलंय. आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतोय, आपोआप येतोय कधी नंबर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.